ओम साईराम. अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत 32 साईजचं कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग, तर अगदी सोप्या पद्धतीने. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. तर मी ब्लाऊजची मापे अगोदर लिहून घेतलेली आहेत आणि जर कोणाला ब्लाऊजची मापे कशी घ्यायची माहिती नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलवर दिलेले व्हिडिओ आहेत ते बघून घ्या आणि ब्लाऊजची मापे घ्यायला शिका. तर मी 32 साईजची संपूर्ण ब्लाऊजची मापे इथे लिहून घेतलेली आहेत आणि एक पेपर सुद्धा घेतलेला आहे. ठीक आहे, तर पहा, अगोदर आपण ब्लाऊजची मापे समजून घेऊया. तर उंची आहे 13, त्यामध्ये 1 इंच म्हणजे पूर्ण उंची 14 घ्यायचे. त्यानंतर छाती 32चा चौथा, त्यानंतर त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. तसंच आपल्याला कमरेचं पण घ्यायचं आहे, कमरेचा चौथा, त्यानंतर त्यामध्ये पाठीचे टक्स 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे, तर इथे छातीची जी घडी आहे आणि कमरेची घडी आहे त्यामध्ये अर्धा इंचाचा फरक पडणार आहे. ठीक आहे, जर तुम्ही छातीची घडी तुमची जेवढी येईल तेवढी सुद्धा तुम्ही कमरेच्या तिथे घेऊ शकता, काय हरकत नाही. त्यानंतर पुढचा गळा 6 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच घ्यायचंय. मागचा गळा 8 आहे, त्यामध्ये पण आपल्याला अर्धा इंच घ्यायचंय, पेपरवरती मी सांगेल. त्यानंतर हात उंची 10 इंच आहे, बिना अस्तरचे असेल तर 2 इंच ऍड करायचे आणि अस्तरचे असेल तर 1 इंच. त्यानंतर जी हात रुंदी म्हणजे दंडगीर जो आहे तो 5 आहे, तो मी डायरेक्ट फिटिंगच्या वेळेस घेणार आहे. त्यानंतर शोल्डर आहे 5.5, मुंडा 5.25, गळा रुंदी 2.25. तर मैत्रिणींनो, मागचा गळा जो आहे तो 8 आहे, भरपूर आहे, त्यामुळे मी इथं गळा रुंदी 2.25च घेणार आहे. ठीक आहे, तर इथं बघू शकता तुम्ही की जर तुमचा 7च्या पुढे गळा असेल मागचा तर तुम्हाला गळा रुंदी ही कमी घ्यायची आहे. 2.5 जर घेतली तर तुमचं शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण माप घेतलेली आहेत आणि आता आपण करणार आहोत पेपर कटिंग. तर बघा, अशी घडी घालून घ्यायची आपल्याला पेपरची आणि बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे आणि बंद बाजूवरती टाकायची आपल्याला उंची. तर बघा, पूर्ण उंची घेतली आपण. हे बघा, ओपन बाजू समोर आहे आणि बंद बाजूवरती पूर्ण उंची घेते. तर पूर्ण उंची होती आपली 13 इंच, त्यामध्ये 1 इंच ऍड केलं म्हणजे 14 घेतलेली आहे आपण. ठीक आहे, त्यानंतर शोल्डर इथं 5.5 घ्यायचंय. त्यानंतर इथं 2.25 गळा रुंदी घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर जिथं आपण शोल्डर घेतलंय तिथून सरळ खाली आपल्याला घ्यायचा आहे मोंडा. तर मोंडा किती आहे 32 साईजला 5.25 इंच. आता आपण ही लाईन मारून घेऊया. ही मोंड्याची लाईन आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, जे 5.25 आपलं मोंडा होतं तेच आपल्याला मोजून घ्यायचं अगदी बरोबर आणि इथं आपल्याला एक टिक करून घ्यायचे. म्हणजे इथं आपल्याला आडवं काय करायचंय, छातीचा चौथा. आता हे पण 5.5 आहे का चेक करून घ्यायचं इथपर्यंत, तर बरोबर आहे. आता इथून पुढे आपण काय करूया, घडी घेऊया. तर छातीचा चौथा किती 8 इंच. तर पहा, हे 8 इंच मी घेतलं, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे, तर आता आपण ही लाईन मारून घेऊया. ओके, तर बघा, आता जिथं आपली उंची आलेली होती, ओके, इथं, तर इथून आपल्याला काय करायचं, आता कमरेची घडी घ्यायची, कमरेचं माप टाकायचं. जर तुम्ही छातीचं जे आपण आलेलं आहे आपलं 9.5 ते सुद्धा इथं घेऊ शकता, पण अशा पद्धतीने पण तुम्ही घेऊ शकता. तर बघा, कमरेचा चौथा 26 होती, तर 26चा चौथा होता 6.5 इंच. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला पाठीचे टक्स 1 इंच ऍड करायचे. हे बघा, 7.5 इंच आणि त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे पहा, इथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपली ही घडी किती झाली, 9ची आणि छातीच्या चौथ्याची घडी जी आपण टाकली ती किती झाली, 9.5. म्हणजे इथं अर्धा इंचचा कमरेमध्ये फरक पडलेला आहे आणि अगदी नॉर्मल असं क्रॉसमध्ये लाईन आलेल्या आहेत. आता ही आहे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे, त्यानंतर बघा, इथं आपल्याला मागचा पुढचा दोन्ही पण मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर पुढच्या मुंड्यासाठी 1 इंच खूण करायचे आणि मागच्या मुंड्यासाठी 1.5 इंचावरती खूण करून घ्यायचे आणि तुम्ही अशा पद्धतीने इथं आकार देऊन घ्यायचा. हा झाला पुढचा, त्यानंतर हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. इथं दोन्ही पण आपले मुंड्याचे आकार देऊन झालेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, इथं आपण गळा रुंदी किती घेतली होती, 2.25. तिथंच आता आपल्याला काय करायचंय, गळा उंची घ्यायची. तर गळा उंची किती आहे, पुढचा गळा 6, त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे 6.5 इंच. ठीक आहे, तर आपण हे बॉक्स तयार करून घेतला. त्यानंतर बघा, इथून आतमध्ये काय करायचं, आपल्याला 1 इंच माप टाकायचंय आणि आपल्याला हे गोल आकार देऊन घ्यायचंय. ठीक आहे, तर पुढचा गळा आपण आपला मस्त असा काढून झालेला आहे. आता बघा, तुम्हाला मुंडा समजला, गळा समजला, बाकी सर्व समजला. आता इथं आपल्याला काढायची कटोरी, मोंडा आणि क्रॉसपट्टी. तर अगोदर आपण क्रॉसपट्टी बघा, तर हुकाच्या बाजूकडून 3.5 इंच आणि फिटिंगच्या बाजूकडून 2.5 इंच. तर आपण ही लाईन मारून घ्यायची आणि अगदी नॉर्मल असं आपल्याला काय करायचं, जे तिरकी लाईन मारली त्याच्या खालून आपल्याला असा क्रॉसपट्टीला आकार द्यायचा. तर ही झाली आपली आता क्रॉसपट्टी. तर आता काय करायचंय बघा, इथं आपल्याला कटोरी काढायची आहे. आता हे जे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ते सोडून द्यायचं आणि जी राहिलेली
लाईन आहे तिरकी क्रॉस पट्टीची त्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि त्याच्या साईडला हे बघा सेंटर काढला आपण 8 आहे याचा सेंटर काढला हे बघा इथं आणि याच्या बाजूलाच आपण हे अर्धा इंच घेतलं ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्याला इथं हा पॉइंट काढून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा इथं काय करायचंय मोंढ्याकडून 2.25 वरती एक खूण करून घ्यायची हे पहा इथं 2.25 त्यानंतर इथं 1 इंच। आता हे 3 पॉइंट आपण कटोरीला आकार देण्यासाठी काढलेले आहेत हे पहा असे। आता ही झाली आपली छोटी कटोरी। आता ही छोटी कटोरीहून आपल्याला मोठी कटोरी वाढवायची आहे ही तर ती कशी करायची ते पुढे बघूया। तर आपण हे कटिंग करून घेऊया। आता ते कटिंग पण व्यवस्थित बघा अगोदर मागील मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे त्यानंतर पुढील बघा। आता आपले हे दोन्ही भाग वेगवेगळे करायचे आहेत। आता हा झाला आपला मागील भाग आणि हा पुढील भाग हे दोन्ही पार्ट वेगवेगळे केले आपण। आता काय करायचंय बघा इथं आपल्याला गळा रुंदी टाकून घ्यायची। तर गळा रुंदी किती आहे 2.25 नसेल आठवत तर काय करायचं तुम्ही हे माप मोजून घ्यायचं आणि ते टाकायचं। तर 2.25 आहे त्यानंतर आपल्याला मागचा गळा टाकायचा आहे तर मागचा गळा किती 8 आणि त्यामध्ये अर्धा इंच। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला खालच्या बाजूने तुम्हाला पसरट गळा हवा असेल तर तुम्ही इथं 2.25 मध्ये अर्धा इंच जास्त घेऊ शकता बॉटम साइडला म्हणजे खालच्या बाजूला गळ्याच्या अर्धा इंच वाढवून घेऊ शकता काही हरकत नाही। फक्त वरती गळा रुंदी कमी घ्यायची आहे तुम्हाला डीप गळा असल्यावर किंवा कोणत्याही गळ्याला म्हणजे शोल्डर उतरत नाही। तर हा झाला आता आपला चौकोनी गळा आणि जर तुम्हाला गोल गळा काढायचा असेल तर तुम्ही 1 इंच माप टाकून गोल गळ्याला आकार द्यायचा। तर आता आपण इथे पाठीचे टक्स 4 इंच मी माप घेतलं त्याच्यानंतर साइडने अर्धा इंच। आता हे जे आपण 4 इंच घेतलेलं आहे तिथूनच वरी पण आपल्याला काय करायचंय 4 इंच वरती एक खूण करून घ्यायची आणि हे जे साइडचे 1 इंचाचे अर्धा इंच म्हणजे हे 1 इंच आहे टोटल आपलं हे आपलं पाठीचे टक्स असणार आहेत आणि हे वरती जाईल। तर बघा मी इथं आखून पण दाखवते चॉकनी ओके। तर हे झाले आपले पाठीचे टक्स। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या कमरेचा चौथा 6.5 त्याच्या पुढे आपण हे 1 इंच जे घेतलं होतं अगोदर कटिंग मध्ये ते इथं जाणार आहे आणि हे जे 1.5 इंच उरलेलं आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे ठीक आहे। तर हे 1 इंच गेला आणि 1.5 इंच शिलाईमध्ये गेलं तर बाकी किती राहतं 6.5 म्हणजे बरोबर आपलं 6.5 म्हणजे कमरेचा चौथा ठीक आहे। तर आता आपण हे पुढचा मुंडा कटिंग करूया। आता पुढचा मुंडा कटिंग केला त्यानंतर पुढचा गळा कटिंग करत आहोत त्यानंतर क्रॉस पट्टी आणि कटोरी। आता ही छोटी कटोरी आहे आपली आपण ती वाढवूया पुढे म्हणजे वाढीव कटोरी काढणार आहोत। तर हा झाला मोंडा हा पण आपण बाजूला ठेवून देऊया आणि ही कटोरी वाढवूया। तर 32 साइजची कटोरी कितीनी वाढवायची मैत्रिणींनो ते पण मी आता सांगणार आहे इथे। तर जशी आहे तशी आपण काय करणार आहोत एका पेपरवरती ठेवून आखून घेणार आहे बघा अगदी गोल खूप मस्त अशी आपली ही कटोरी आलेली आहे। आता हे पहा जशी आहे तशी आखून घेतली। आता पहा इथे अगदी इथं 1/2 इंच वरती घ्यायचं आहे आपल्याला हे पहा इथं अगदी 2 रेषा टेपच्या इथं नाही घ्यायचं काहीच। त्यानंतर बघा इथं काय करायचं आपल्याला 1.25 तर 32 साइजची कटोरी जी आहे ती आपल्याला 1.25 नी वाढवायची आहे। 1.25 म्हणजे 1 आणि 2 रेषा 1 इंच आणि 2 रेषा दोन्ही साइडने आपल्याला 1.25 इंचने ही कटोरी वाढवायची आहे। आपण ही तिरकी लाईन मारून घेऊया खालीवरी पॉइंट जाऊन द्यायचे नाहीत अगदी सरळ आले पाहिजेत। आता लाईन मारलेली आहे त्याचा आपण सेंटर काढणार आहोत आणि सेंटर पासून सरळ खाली 1.5 इंच। आता हे जे 1.5 इंच आहे ते कोणत्याही कटोरीला एकच आहे सेमच आहे। आता आपण हे पॉइंट जुळून घेऊया आणि कोणत्या साइजची कटोरी कितीने वाढवायची त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे। तर पहा हे आपली 32 साइजची होती फक्त इथं माझ्याकडनं लिहिताना 1.5 इंच लिहिलंय तर ते 1.25 आहे आणि इथं 1.5 इंच आहे आणि इथं पण 1.25 आहे फक्त लिहिताना 1.5 इंच आले तर समजून घ्या। तर आपली ही साइज आहे 32 तर 32 साइजची कटोरी जी आहे ती आपली वाढून झालेली आहे। तुम्ही पण तुमची 32 साइजची कटोरी असेल तर अशाच पद्धतीने कटिंग करायची आहे। तर मैत्रिणींनो खूप मस्त आणि गोल अशी आपली कटोरी कटिंग झालेली आहे। आता आपली फक्त आहे बाकी बाही। तर बघा कटोरीचा टक्स कसा टाकायचा असतो तर हे जे 2 पॉइंट असते हे पहा हे जे 2 पॉइंट आहेत ते आपल्याला एकावरती एक ठेवायचे
आणि कटोरीच्या टक्ससाठी रुंदी 1.5 इंच आणि टक्सची उंची 2.5 इंच. ठीक आहे. ब्लाऊजची उंची जास्त असेल तर तुम्ही टक्सची उंची जास्त घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपला टक्स येत असतो कटोरीचा. तर गोल कटोरी आपली ही राऊंड मध्ये मस्त अशी येत असते. ठीक आहे. तर आता आपण काय करायचंय, बाही. तर बाहीसाठी बघा आपल्याला बंद बाजू समोर ठेवायची आणि बंद बाजूवरती टाकायची आपल्याला बाही उंची. तर अस्तरची बाही आहे त्यामुळे 10 इंच बाही उंचीला मध्ये 1 इंच ऍड करायचं म्हणजे 11 इंच. त्यानंतर घडी कितीची घ्यायची की छातीचा चौथा. कटोरी ब्लाऊजची बाही आहे त्यामुळे छातीचा चौथा घ्यायचा आहे फक्त. आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे टाकायचे कॅप हाईट. तर 10 इंच बाही उंची आहे तर 10 इंच बाही उंचीला आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच. तर कोणती बाही म्हणजे किती असेल तुमची तर त्याला कॅप हाईट किती घ्यायची त्याचा पण व्हिडिओ आपला अपलोड आहे, तो पण बघून घ्या. तर बघा दोन्ही साईडनी 1-1 इंचाचे पॉईंट काढले मी. आता आपल्याला काय करायचं, ही तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचे. लक्षात आलं. बाही उंची 10 इंचला मी कॅप हाईट टाकलेली आहे 3 इंच आणि अशा पद्धतीने ही इथं तिरकी लाईन मारून घेतलेली आहे. आता आपल्याला ज्या तिरकी लाईन मारली त्याचं सेंटर काढायचं आहे आणि सेंटर पासून वरच्या बाजूला अर्धा आणि खालच्या बाजूला अर्धा. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, पाठीमागील बाहीच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे अगोदर, हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर पुढील. ओके. तर अशा पद्धतीने आपण पुढील आणि मागील बाहीच्या मुंड्याचे आकार दिलेत. आता इथे 1.5 इंच माप टाकायचे आणि ही तर तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचे. खूप सोपं आहे, नक्की ट्राय करा. खूप व्हिडिओ आहेत आपले बाही कशी काढायची त्यावरती, ते तुम्ही बघून घ्या. कोणत्याही बाही उंचीला दंडगेराचं माप घ्यायचं नाही. ते फक्त मी जे सांगते ना मैत्रिणींनो, माप घ्यायचं, पण ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करू त्यावेळेस दंडगेराचं माप इथे लागणार आहे. तर बघा पाठीमागील बाहीच्या मुंड्याचा आकार कटिंग केलाय. आता मी घडी उघडून पुढील बाहीच्या मुंड्याचा आकार कटिंग करत आहे आणि मस्त अशी आपली ही बाही सुद्धा कटिंग झालेली आहे. ओके. खूप मस्त अशी आपली 10 इंच बाही उंचीची बाही उंची असलेली बाही कटिंग झालेली आहे. आणि अशा पद्धतीने सर्व आपलं ब्लाऊज पेपर कटिंग 32चं झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.